पण टाइमर ऑन झालंय, भरपूर वेळ गेला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येता तो प्लॅनिंग करता करता. ऑल सेट, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. बॅक इन ट्रॅक, बॅक इन टीम सिद्धांत वारंग आणि त्याच्या सोबतीनं मनीष विश्वकर्मा. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दीपेश त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. ऑल सेट, ग्रुप नंबर ई, मॅच नंबर 1, टीम प्लेयर्स आणि त्यांच्या गेस SSP एकनिष्ठ बॉलिंग. यस, वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय आदरणीय सन्माननीय पंकजदादा मिश्रा पुरस्कृत शिवछत्रपती चषक, गुढीपाडव्याचा खऱ्या अर्थानं नवीन वर्षाचा हा औचित्य साधून ही स्पर्धा अगदी थाटामाटात उत्साहात अंडरआर्म क्रिकेट छोटंसं असं मैदान आणि त्या छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव अंडरआर्म क्रिकेट. आणि अंडरआर्म क्रिकेट आज आपण पाहतोय. पहिला चेंडू, 2 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. एकीकडे मनीष, दुसरीकडून सिद्धेश. ही जोडी आता मैदानामध्ये आहे. दीप्तेश पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर अतिरिक्त धाव येत असताना यावेळेला येतोय चेंडू सीमारेखावर, चौकार. फ्लाइंग स्टार्ट आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 6 धावा धावफलकावर. वैयक्तिक मनीषनं 4 धावेने आपलं खातं खोललं गेले. पहिल्या 2 मध्ये 6 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. काय आयोजन आहे राव. म्हणजे प्रत्येकांसाठी, प्रेक्षक राजा वर्ग असेल, प्रेक्षकांसाठी देखील बाहेरून झेल टिपल्यावर त्यांच्यासाठी देखील अक्ष अतुल निंबे साहेब यांच्या माध्यमातून देखील ते पारितोषिक प्रत्येक झेलसाठी अर्थातच प्रेक्षक राजा वर्ग त्यांच्यासाठी ते 100 रुपयाचं पारितोषिक लकी कुपन ड्रॉ केला जातोय. त्यांच्यासाठी देखील ते आकर्षित करणारी गिफ्ट आहेत. अनेक पारितोषिके खेळाडूंसाठी आपण पाहायला गेलं तर लगातारचे 3-4 हर्षद दादा पिळाणे यांच्या माध्यमातून ती बॅट दिली जाईल. त्यानंतर बॅनर, जो बॅनर आहे चौकाराचा, त्या चौकारावर डायरेक्ट हिट झाला तर मनीष मोरिया साहेब त्यांच्या माध्यमातून कॅप देण्यात येईल. जितकं देता येईल तितक्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न. आकर्षित करणारे वैयक्तिक पारितोषिके, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बायसिकल असेल, मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक यंदाच्या हंगामध्ये आपण पहिल्यांदाच पाहतोय. आणि चॅम्पियन संघ त्यासाठी आपण पाहतोय युनिक आणि आकर्षित करणारी, जणू काही त्या ट्रॉफीवर पाहतच राहावं त्या प्रकारची यंदाच्या वर्षातील शिवछत्रपती महाराजांचं ती फ्रेम असणारी ती ट्रॉफी, एक वेगळं आणि युनिक अशी ट्रॉफी. हे सर्व काही भारावून टाकणार आहे, सर्व काही प्रेमात पाडणार आहे. ना भूतो ना भविष्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना पहिल्या 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 12 धावा धावफलकावर येत आहेत. एकीकडे सिद्धांत वारंग आहे, दुसरीकडून मनीष. हे 2 खेळाडू आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये करतायत. यस, खूप चांगला उल्लेख मृदुल. आणि अनेक अशा स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. अनेक स्पर्धा म्हणजे त्यामधून उल्लेख केला तर आई इकडे नारंगीची स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. त्यामधून तिकडे येऊन आपण नारंगीमध्ये सुद्धा जाऊन पुन्हा एकदा अर्नाळामध्ये जाणार आहोत. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग त्यांची व्हिडिओ आज सर्वांनी पाहिली असेल ग्रुपवर. एक युनिक करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुद्धा असणार आहे. त्यानंतर अजून एक स्पर्धा साईबा विरारच्या मानाचा वर्ल्ड कप, त्याला वेट अँड वॉच ठेवलंय. डेट अजूनही आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये, ती सुद्धा थोड्याच वेळात, थोड्याच दिवसानंतर आपल्यापर्यंत येईल. त्या अगोदर मॅचकडे बोलणार आहोत. मॅचची कहाणी काय आहे? 1-4 14 धावा धावफलकावरती आहेत. जिकडे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये इतकं मोठं दडपण, त्याचं कारण काय होतं? किती वाईट वाईट नो सिंगल चौकार अशा प्रकारचं पहिलं षटक होतं. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिलाच बॉल बरोबर गॅप शोधला आणि गॅप मधून चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार, 4 धावा.
आमच्या चिक्याला हलवायचं सोडलं पाटील वाड्याला येऊन. येस येस थँक्यू. सिद्धांत वारंग नाम है सिद्धू आणि सिद्धू आता मैदानामध्ये वेगळा धुमाकूल घालायला सुरुवात केली गेली. 18 धावा आतापर्यंत धाफकावर येतात. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चांगल्यारीत्या वेळेला फील्ड केला जातोय. कौस्तुभने एक चांगला उल्लेख केला खऱ्या अर्थानं वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आणि ते असोसिएशन आहे आणि त्या असोसिएशनच्या माध्यमातून जितक्या मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सातत्यानं जे रोपटं रोवण्याचं काम अर्थातच SPL सायबा प्रीमियर लीग आणि तिथून झालेल्या आयोजनामध्ये ज्या सुरुवात आपण पाहतोय पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. परंतु ही देखील स्पर्धा खऱ्या अर्थानं तितकीच चांगली आपण पाहतोय. ऑनसाईडच्या दिशेला चांगल्यारीत्या फील्ड आहे. स्वतःला पूर्णतः झोकून दिलं होतं. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना त्यानंतर खऱ्या अर्थानं APL आगाशी प्रीमियर लीग मनवेलपाडा गुरुदत्त क्रिकेट क्लबची ती स्पर्धा असेल. अनेक मोठमोठ्या स्पर्धा डोकरादेव क्रिकेट क्लबची ती नवापूर ग्रामस्थ दत्तगुरु प्रीमियर लीग DNCC ची ती स्पर्धा असेल आणि शेवटी दरवर्षी आपण ती JKCC अर्थात जुना कोलीवाडा मोठमोठ्या स्पर्धा आहेत. आणि असोसिएशनला एक रिक्वेस्ट असेल की आयोजकांसाठी देखील इयरली एक पारितोषिक हवं. ज्या प्रकारच्या दरवर्षी त्या स्पर्धा आपण पाहतोय भारावून टाकणारं सर्व काही असतं. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ धाफकावर 22 धावा. ऐकूयात संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेला आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. आमच्या चिक्याला हलवायचं सोडलं पाटील वाड्याला येऊन. आमच्या मनाला हलवायचं सोडलं पाटील वाड्याला येऊन. थँक्यू. क्या काय गंभीर सर. ओ येस इट इज अ लाऊड कॉल. पॉवर प्ले डबल पी चा पॉवर प्ले आणि डबल 2 झाल्यात. 22 धावा धावपळ करतेत. इतक्या वेगाने सुरुवात झाली. फ्लाइंग स्टार्ट आणि आता चर्चा करतायत आमच्या मुख्य स्क्रीनवरती उभे आहेत मनीष आणि त्याच्या सोबतीनं सिद्धांत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता 3ऱ्या षटकामध्ये बलजीत आल्यात. बलजीतच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पॉवर प्लेचं षटक पाहूया. धाबा वेगाने त्या धाबा थांबावे लागणार आहेत तुम्हाला. समोर धाबा अजून बनवण्याचा प्रयत्न कायम सुरू ठेवलाय टीम प्लेयर्स संघाने. पॉवर प्लेचं षटक पाहूया. पहिला बॉल रेडी आहेत. हो पहिला बॉल हलकीशी फ्लाईट पुढे आले. पाठीमागे येता येता भरपूर उशीर झाला तोपर्यंत वरून गेले. चेंडूला लावलं एस्टनर आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज मनीष बाद. पहिला धक्का टीम प्लेयर संघाला. ग्लॉन येस थँक्यू. ब्रेक थ्रू खऱ्या अर्थानं कौस्तुभ जे गरजेचं होतं आणि मनीष विश्वकर्मा धावचीच्या रूपानं पहिला गडी यावेळेला डगआउटच्या दिशेनं जातोय. न्यू बॅटर तेजसला आपण पाहतोय. यंदाच्या वर्षामध्ये नवीन यंगस्टर खेळाडू आहे. तेजसनं देखील प्रभावित करणारा तो खेळ सातत्यानं मैदानामध्ये दाखवलाय. परंतु पहिला चेंडू यावेळेला आउटसाइड द लेग स्टम्पचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर आलेला तो चेंडू आतापर्यंत 23 धावा धाफकावर आहेत. आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक कौस्तुभजी मेहर. कालच्या दिवसात आजच्या दिवसात ज्यांचा आपण आवाज ऐकतोय द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सर असतील, धनंजय पाटील सर असतील. सातत्यानं म्हणजे ह्या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून जवळजवळ 4 समालोचक कौस्तुभजी आपण पाहतोय. एक वेगळ्या आणि वेगळ्या रुबाबामध्ये एक वेगळ्या थाटामाटात उत्साहात ही स्पर्धा एक वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. सिद्धांत वारंग आतापर्यंत ज्या प्रकारची फलंदाजी करतोय सातत्यानं सिद्धू हा खेळाडू असतो आणि म्हटलं जातं ना की ज्या वेळेला जंगलामध्ये वाघाची एंट्री होते त्यावेळेला इतर जे प्राणी असतात ना त्यांचं ज्या वेळेला वाघाची एंट्री होते त्यावेळेला अस्तित्व धोक्यात येत असतं. आणि ज्या वेळेला सिद्धांत वारंग हा स्ट्राईक एंडला उभा असतो ना त्यावेळेला अनेक गोलंदाजांचं हे अस्तित्व देखील धोक्यात येत असतं. नाव हे सिद्धू आणि सिद्धू पुन्हा एकदा एक्सेलेट करत असताना आज मैदानामध्ये अक्षरशः दहाडतोय. यावेळी चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत धाफक 2.4 चेंडूंचा खेळ 30 धावा धाफकावर येत आहेत. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे
सदस्य समाधान दादा काळे आपल्याला विनंती असेल, समाधा आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं अर्थातच पंकज दादा मिश्रा पुरस्कृत शिव छत्रपती चषक आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. समाधा आपल्याला विनंती असेल, नेक्स्ट मॅच आहे साहेबाची आणि त्या कारणास्तव समाधा थोडीसा बिझी आहे तिथे. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 31 धावा धापकावर येत आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याला सन्मान दिला गेलाय. सिंगल धाव धापकामध्ये येते. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 32 धावा धापकावर. ऐकूयात डीजेला. पहिले 3 षटकांचा खेळ संपलाय. दाबा दापळकर 32 वर 1. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल गॅप मधून गेलाय. बरोबर गॅप 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 आणि 4 धावा. काय जबरदस्त बॅटिंग करतात. विकेटचा दबाव नाहीये. ऑन साइड लागण्याचा प्रयत्न. खूप चांगलं फिल्डिंग. पायावरचा बॉल आणि पायावरच्या बॉलला बरोबर गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल कंप्लीट होते. 37 धाबा. मृदुल धाबा वेगाने येत आहेत. इकडून तुम्हाला डॉट बॉल नाही तर विकेटकडे जावं लागणार आहे पुढील 4 चेंडू मध्ये. येस, स्वतः कर्णधार महेश मयेकर आहे, परंतु दुसरीकडून सिद्धांत वारंग. म्हटलं जातं ना की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं तितकंच डिफिकल्ट जात असतं. सिद्धांत खऱ्या अर्थानं प्रचंड मोठे एक्सपिरियन्स आणि वसई तालुक्यातील टॉप 5 अष्टपैलूंच्या खेळाडूमध्ये सिद्धूचं सातत्याने एक वेगळा नामोल्लेखन होत असतोय. आणि सिद्धू आता मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ. पुन्हा एकदा 2 खेळाडूंना भेदून बॅक टू बॅक अजून एक चौकार येतोय. लगातारचे 3 चौकारांसाठी सन्माननीय हर्षद दादा पिलाने यांच्या माध्यमातून बॅट देखील देण्यात येईल. 22 झाले. अजून 3 बनवलं तर एकता स्पोर्ट्स यांच्याकडून ट्रॅक टी शर्ट सुद्धा देण्यात येईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र सिंगल आले. कुठल्याही बॅटरने या स्पर्धेमध्ये 25 धावा केल्या तर एकता स्पोर्ट्स यांच्याकडून त्या खेळाडूला ट्रॅक टी शर्ट्स देण्यात येणार आहे. येस, जितकं देता येईल तितक्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न संपूर्णतः पंकज दादा मिश्रा आणि त्यांचा संपूर्णतः मित्र परिवार आणि त्यांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न. परंतु थोडक्यात हुकला जातोय का? जवळजवळ धावा वैयक्तिक सिद्धूच्या आपण पाहायला गेलं तर 23 धावा होत्या. 25 धावांसाठी ते पारितोषिक होतं. परंतु धावफलकावर या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक धावा धावफलकावर येतात. 47 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. येणारे 24 मध्ये 48 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. कालचा दिवस देखील आठवावा लागेल. कौस्तुभजी एकीकडे ऋतू 11 डोंगरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये चांगला सामना तो देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. जवळजवळ 46चा पाठलाग होता. जयसार अर्थातच जय श्रीरामचा तो संघ आणि त्यावेळेला थोडक्यात अर्थातच 4 धावेने तो सामना थोडक्यात हुकला होता. परंतु हा देखील सामना त्या प्रकारचा असणार आहे का की येणारी काय आणि वेळ दर्शवणार आहे. तुर्ताच कौस्तुभजी मेहर यांच्या दिशेने आपण जातोय ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. चला नेक्स्ट मॅच. साहेबा ए साहेबा बी. बिग बॅटल अजून आपल्या भेटीला येणार आहे. काय याची कहाणी आहे. 22 खेळाडू आणि 22 खेळाडू मधून एक परिवार यांची मॅच आपल्या भेटीला येणार आहे. चला या दोन्ही संघाचे संघनायक साईबा ए आणि साईबा बी. आता खरी मजा येणार आहे. तुम्ही आता किती अभ्यास केलाय आणि तुमचा अभ्यास किती महत्वाचा आहे आणि कोणाच्या विरोधात टॉस जाणार आणि कोणाच्या विरोधात हा सामना जाणार आहे. त्या अगोदर 48 टार्गेट या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटिंग केली होती. सिद्धांत वारंग DNCCच्या स्पर्धेमध्ये उपलब्ध नव्हती आणि छत्रपती चषकामध्ये आलात आणि आल्यानंतर काय जबरदस्त कामगिरी केली. येस, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार मैत्रीपूर्ण लढत आहे. आज
एकाच घरातील दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. एकीकडे साईबा, साईबाच्या विपक्षात त्यांचे ज्युनियर खेळाडू अर्थातच साईबा बी. आता वाढत्या प्रेक्षकांची गर्दी आणि सूरज पाटील यांच्या शुभेच्छा टॉस होणार आहे. मुख्य मंचावरती टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार आमच्या आल्यात. साईबा ए पहिले साईबा बी चे आल्यात आणि त्यानंतर साईबा ए चे सुद्धा आल्यात. लकी ड्रॉ कुपन साठी थोड्याशा अडचणी वाढल्या. त्याचं कारण आहे की भरपूर गर्दी झाली आता. चला टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार रेडी आहेत. टॉस साईबा ए आणि त्याच्या गेस साईबा बी. सूरज पाटील यांच्या शुभेच्छा. टॉस मधचा अहवाल. गोलंदाजी करतील साईबा बी आणि बॅटिंग करणारे साईबा ए. कशा प्रकारची तयारी आहे या स्पर्धेसाठी? तयारी तर काय नाही आहे, पण 100% द्यायचा प्रयत्न करू. आता रोजच्या मैदानावर तुमची प्रॅक्टिस होते. आता समोरासमोर खेळायच्या छत्रपती चषकामध्ये किती धाबा बनवायचे आहेत? त्यांना 30च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगेल? आयोजन खूप छान आहे, असंच करत राहा. SPL कधी आहे? नाही माहित. चला ठीक आहे. 22 खेळाडूंचा समावेश होणार आहे. 22 मध्ये जिंकणार कोण? सांगता नाही येत, कोण पण जिंकू. चांगला खेळेन तो जिंकेल. खूप साऱ्या शुभेच्छा. मुझे आता प्रथम बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारची तयारी आहे आणि किती धाबा बनवायचे आहेत? आता घरचं समोर टीम आहे. असं काय टार्गेट सेट नाही. समोरचा संघभर आपलाच आहे, तर जास्तीत जास्त धावा करू आणि त्यांना कमीमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगेल? आयोजन तर खूप चांगलं आहे. आता तुम्ही उल्लेख केला साहेबा कधी आहे, पण जेव्हा पण होईल एकदम धमाकेदार होईल. क्या बात आहे. नाही धमाकेदार होतेच नो डाऊट. सर्वांना आतुरता लागली. SPL कधी आहे? SPL कधी आहे? काही आमचे ऑफिशियल पंच सांगतायत, त्यांची सुद्धा डेट समजायला कळायला मार्ग नाही. आमचे कॉमेंटेटर सुद्धा सांगतायत कधी डेट आहे, पुढची तारीख मला मिळेल का नाही मिळेल का. सर्वांना आतुरता लागली SPL ची. SPL आपल्या लवकरच भेटायला येणार आहे. तुर्तास अहवाल असा आहे की बॉलिंग करणार आहेत साईबा बी आणि बॅटिंग करणार आहेत साईबा ए. जातोय समालोचन कक्षामध्ये जिकडे मृदुल मेहर जॉईन आहेत. थँक्यू. येस धन्यवाद. 24-24 मध्ये 48 धाव्यांचा पाठलाग करायचं. दुसरं षटक यावेळेला 55 हात हवेत गरगर गरगर फिरवलंय. अर्थातच काय पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये आता जनरेट करणं खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे. एक्सलेट करणं गरजेचं असणार आहे. प्रत्येक स्पर्धा आणि त्या देखील आपण उल्लेख करणार आहोत तुर्तास मॅचच्या दिशेनं. ती देखील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं तितकेच गरजेचे आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 4 धावा धापकावर येतात. वैभव दादा नवार दादा गोलंदाजी मार्कवर. दुर्गेश गोरे चांगल्यारीत्या फील्ड. सिंगल धाव धापकामध्ये येत आहे. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 5 धावा धापकावर येत आहेत. भलं मोठं आव्हान धापकावर 48चा तो पाठलाग करायचा आहे. परंतु म्हटलं जातं ना की समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे. तुम्ही त्यातून काय काढतात हे महत्वाचं आहे. काही लोक त्यातून मोती काढतात, काही लोक त्यातून आपण पाहायला गेलं तर समुद्राच्या फक्त जवळ जाऊन आपले पाय भिजवून येतात, तर काही लोक त्यातून मासे काढतात. क्रिकेट देखील तसाच आहे. दोन्ही संघांसाठी 24 चेंडूंचा खेळ, तिथून स्वतःला सिद्ध करायचं असतं. आतापर्यंत फर्स्ट इनिंग मध्ये आपण 48 धाव्यांचा तो पाठलाग समोरच्या संघाला करायचा आहे. परंतु SSP एकनिष्ठ बोईंचा संघ, नवीन हंगामातील नवीन चेहरे, नवीन खेळाडू आणि एका भल्या मोठ्या संघाच्या समोर आता ती थोडीशी डिफिकल्ट टास्क आहे. या अगोदर नॉकआउटची ती स्पर्धा अर्थातच कंगारू सरपंच चषक आणि त्या स्पर्धेमध्ये धूळ चारली होती कौस्तुभजी SSP एकनिष्ठ बोळीं संघानं. परंतु ह्या वेळेला कागदी पत्रे तितकाचा स्ट्रॉंग टीम प्लेयर्स संघ पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत असताना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खूप मोठ्या अडचणी वाढल्यात आणि अडचणीचं विचारलंय कारण ज्यावेळेला तुम्ही बॅटिंगला आलात त्यावेळेला तुमचा प्लॅन तुमच्याकडे नव्हता. तो प्लॅन नसल्या कारणाने धाबा धावपळ करत येत नाही येत विकेट सुद्धा गेली. खूप मोठ्या अडचणीचा विषय राहिलाय. लकी ड्रॉ कुपन, ज्या कोणाला या कुपन मध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी बरोबर आमच्या व्यासपीठाच्या समोर यायचंय. 10 रुपये तिकीट आहे त्या लकी ड्रॉ कुपनचं.
आणि आता लकी ड्रॉचे विजेते सुद्धा आपण कालच्या दिवसामध्ये 3 पाहिले, आज 2 जगन्नाथ 2 पाहिल्यात. आता थोड्याच वेळात तिसरा सुद्धा पाहणार आहोत. त्या अगोदर काय घडलंय पहा. ज्या वेळेला फेकी झाली, अष्टांवर लावली, त्यावेळेला बॅट कुठे होती, लाईनच्या बाहेर की त्याच्या आत, या सर्व गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. अजून झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतायत आमचे ऑपरेटर नयन तांडेल. DBN नेटवर्क ज्याची चर्चा मागील कित्येक वर्षापासून सुरू आहे आणि ज्याने इतिहास बनवला होता मृदुल वानखेडेच्या स्टेडियमवर, त्या आयकॉनिक वानखेडेच्या स्टेडियमवर लाईव्ह करण्याचा. आणि तो प्रथम माल मिळवला होता वसई मधील पहिलं चॅनल, ज्या टीमचं ज्या चॅनलचं नाव होतं DBN नेटवर्क. नाही, नक्कीच त्यावर देखील आपण ती चर्चा करणार आहोत. खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा तो अभिमान आहे, परंतु पंचांचं बोट हवेत अर्थातच गडीबाद आणि फिजिकल डिसेबिलिटी जी स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याच गावातील सुपुत्र, आपले संपूर्णतः आगरी कोळी सुपुत्र आणि त्यांचा तो एक वेगळा अभिमान आपण पाहिला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वानखेडे स्टेडियम आणि त्या स्टेडियममध्ये हेच DBNचं नेटवर्क खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना की ना उगवत्या त्या सूर्याचा माज ना मावळत्या सूर्याचा लाज. म्हणजे अंडरआर्म क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल वा लेदर क्रिकेटमध्ये मोठमोठ्या स्पर्धा असेल, DBN सातत्यानं आपली सेवा पुरवण्याचं काम करत असतं. यावेळेला अतिरिक्त धाव आउटसाइड द लेग स्टंपचा मारा आणि त्यानंतर अतिरिक्त धाव धावफलकामध्ये येत असताना 9 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. 12 मध्ये 39 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. अजून एक सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना एक भलं मोठं आव्हान धावफलकावर दिलंय. 48 धावेंचा तो पाठलाग करायचा आहे, परंतु आज संपूर्णतः आयोजक अगदी बारकाईनं नजर देत आहेत. पंकजदादा मिश्रा ह्या स्पर्धेचे सर्वेसर्वा आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावत असताना भूषणदादा रानमाळे असतील, जयेश पाटील साहेब असतील, हर्षद पिळाणे साहेब असतील, वैभव निलकंठ साहेब असतील, अतुल निमदे साहेब असतील, प्रत्येक गोष्टीची आज बारकाईनं काळजी घेत असताना ही स्पर्धा थाटामाटात आणि उत्साहात आजचा दुसरा दिवस पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. आतापर्यंत वैयक्तिक 15 चेंडूंचा सांघिक खेळ होतो आणि 15 धावा धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. सिद्धांत वारंग ज्याच्या बॅटमधून त्या अफलातून धावा 23 धावेंची ती खेळ आणि त्या बावर वैयक्तिक सांघिक 48 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. प्लेयर्स संघ ती अॅक्युरेसी सातत्यानं मैदानामध्ये आपण विशालची पाहिले, समीर दादा विचारी असतील, गोलंदाजी मार्कवर देखील त्या प्रकारची ती धार आहे आणि त्या बावर सातत्यानं हा संघ अनेक वर्षांपासून कन्सिस्टंट म्हणून या संघाची एक वेगळी ओळख आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 16 धावा धावफलकावर येत आहेत. न्यू बॅटर 16 धावा धावफलकावर येत असताना शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव पुन्हा एकदा येते. प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं पारितोषिक आहेत आणि त्याचा देखील नामोल्लेखन करणं तितकंच गरजेचं. अतुल निंबे साहेब यांच्या माध्यमातून, अंश निंबे यांच्या माध्यमातून ते पारितोषिक अर्थातच बाहेरून जर का प्रेक्षकांना जय टिपला तर 100 रुपयाचं पारितोषिक त्यांना देखील देण्यात येणार आहे. संतनगर गोविंद पदकाचे प्रशिक्षक आणि त्यांच्या नावावर आतापर्यंत ते पारितोषिक जाते, परंतु आजचा संध्याकाळचा दिवस, आजचा संपूर्णतः दिवस आणि त्या दिवसामध्ये अनेक खेळाडू असतील, अनेक प्रेक्षक राजा वर्ग, त्यांना एक सुवर्ण संधी. मॅचच्या दिशेनं 18 धावा आतापर्यंत धावफलकावर. क्या वाद आहे. यावेळेला सिद्धून अगदी वेगानं हा चेंडू हाताळला होता. 1+1 2 धावा धावफलकावर येत असताना 19 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. 5 मध्ये 29 धावांची गरज असताना पुन्हा एकदा नो +1. सिद्धू काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नात आतापर्यंत असफल आहे. पुन्हा एकदा यावेळेला अतिरिक्त धाव 6 धावा जवळजवळ अतिरिक्त धावेच्या रूपानं त्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड होत असताना आतापर्यंत धावफलक 24 धावा धावफलकावर. 5 मध्ये 24 धावांची गरज आहे. आतापर्यंत 24 धावा धावफलकावर येतात. अजून देखील 24 धावांची गरज असताना बॅटची कडा बॅटच्या रडार मध्ये तितकासा येत नाहीये. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये येत असताना 25 धावा धावफलकावर येत आहेत.
अजून देखील येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अनेक मान्यवर ह्या स्पर्धेला लाभलेले आणि कालच्या दिवसापासून हा मंच खऱ्या अर्थानं गजबजलेला आपण पाहतोय की थीम खऱ्या अर्थानं पिकॉक कलर आणि तो पिकॉक कलर खऱ्या अर्थानं एक वेगळा लुक देतोय ह्या संपूर्णतः मंचाला. आणि अशी ही स्पर्धा आज संतनगर म्हटलं तर गोविंद पथकासाठी एक त्यांची वेगळी ओळख आहे. संपूर्णतः वसई तालुक्यामध्ये क्षितिज उत्सव यंदाच्या वर्षातील चॅम्पियन संघ, त्यानंतर प्रो गोविंदा, त्या ठिकाणी पार्टिसिपेशन. संतनगर म्हटलं तर एक कला कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख आहे ह्या लोकांची आणि त्याचा देखील आपण चर्चा करणार आहोत. तुर्ताच मॅचच्या दिशेनं शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 33 धावा धाफकावर येत असताना ऑनसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा चेंडूला अडवला गेलाय. दुर्गेश गोरे होता आणि सामना फिनिश, सामना खल्लास. एक तर्फा थोडासा सामना राहिला. 33 धावा धाफकावर 48चा पाठलाग होता. तुर्ताच प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव